अर्थसंकल्पावरील चर्चेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अर्थसंकल्पावरील या चर्चेत सहभागी झालेले डॉक्टर अविनाश शेंद्रे, प्रगती महाविद्यालयाचे अर्थ विषयाचे ते प्राध्यापक आहेत आणि दुसरीकडे भालचंद्र कांगो सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। दीपेश गुंडेजा चार्टर्ड अकाउंट, तर उदय देवळणकर शेतकरी शेती तज्ञ आणि गोपाळ तिवारी प्रवक्ता काँग्रेस आणि भाजपचे प्रवक्ता सुद्धा थोड्याच वेळात आमच्या सोबत जोडले जातील। पहिला प्रश्न आहे डॉक्टर अविनाश शेंद्रे यांना, कर रचनेत कोणताही बदल केला नाही आणि 2014 पासून मोदी सरकारने कोणताही बदल केला नाही। सामान्य माणसांच्या ज्या आशा आकांक्षा होत्या त्या याच संदर्भात होत्या, त्या पूर्ण झाल्या नाही, त्यामुळे एक नाराजी सामान्यांची ओढू शकते। मनोज, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल। तर ह्याच्याप्रमाणे हा जो अर्थसंकल्प आपण बघितला तर थोड्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की थोडा गम थोडी खुशी। म्हणजे काही सेक्टरच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला की एमएसएमई असेल किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर असेल किंवा एज्युकेशन सेक्टर असेल, एक थोडंसं चित्र एक इनोव्हेटिव्ह त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं। पण कररचनेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 2014 नंतर या कररचनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे। आपली इंडियन इकॉनॉमी जी आहे ही कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमी आहे आणि या कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमीमध्ये की लोकांचं उत्पन्न जर का समजा असेल तर तो खर्च करेल। आता काय झालेलं आहे की एकीकडे कररचनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे, पण आपण भाववाढ जर बघितलं तर ती 5.20% पेक्षा जास्त असल्याचं दिसतं आणि आपण आपल्या घरी जर आलो तर ते आपल्याला 15% पर्यंत भाववाढ झाल्याचं दिसतं। या भाववाढीमुळे काय झालेलं आहे की लोकांचं वास्तव उत्पन्न कमी झालेलं आहे आणि लोकांचं वास्तव उत्पन्न एकीकडे कमी झालेलं आहे आणि दुसरा जो भाग आहे तो टॅक्सच्या माध्यमातून सरकार घेऊन जातं। त्याच्यामुळे लोकांच्या हातामध्ये खर्चासाठी पैसा राहिलेला नाही। आणि जसं मी म्हटलं की आजच्या बजेटमध्ये आपल्याला काय केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये हे स्पष्ट केलं की तेलाचे दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करेल, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। ज्या वेळेला ती नव्हती त्यावेळेला भारतामध्ये पेट्रोल आणि सगळे इंधनाचे दर खूप जास्त होते, पण किमान केंद्र सरकारने आश्वस्त करण्याचा तर प्रयत्न केला। क्रूड तेलाच्या माध्यमातूनच भाववाढ वाढतं असं नाहीये, त्याला बाकी गोष्टी पण जास्त आहे। त्याला आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणतो की बाकीचे जे इनपुट्स आहेत किंवा रॉ मटेरियल आहे ह्याच्यामुळे देखील वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होत असतं। ट्रान्सपोर्टेशन मध्ये खर्च वाढत असतो किंवा इतर काही घटक आहेत त्यांच्यामुळे देखील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत असतात। परंतु मागच्या वर्षी क्रूड ऑइलच्या किमती कमी होत्या तरी सुद्धा आपण बघितलं की पेट्रोलचे भाव कमी झालेले नव्हते। अगदी या मुद्द्यावर आपण चर्चा करत राहू। दीपेश गुंडेशा, चार्टर्ड अकाउंट, खूप स्वागत आहे आपलं या चर्चेमध्ये। कॉर्पोरेट टॅक्स मोठ्या प्रमाणामध्ये घटवल्याचं दिसतं, 18% 15% आणला आणि दुसरीकडे आपण बघतोय की कर रचनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही। या बजेटच्या बाबतीत मी सुरुवातीला 4 ओळी सांगू इच्छितो कि कुछ तो फूल खिलाए हमने, कुछ फूल खिलाने हैं, मुश्किल तो ये है बाग में कि अभी काटे और बाकी है। तर या बजेटमध्ये काही गोष्टी जे त्यांनी टार्गेटेड अप्रोच घेतलेला आहे की मला असं वाटतंय की सरकारची मनस्थिती आता अशी झालेली आहे की शेअर मार्केट आता टॉपवरती आहे, टॅक्सचं कलेक्शन खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे कोणतेही आता नवीन काही न आणता फक्त जे टार्गेटेड अप्रोच आहे, जे आपले एमएसएमई आहेत त्यांना कसं सपोर्ट करता येईल त्यासाठी त्यांना काही लोनच्या स्कीम्स दिलेल्या आहेत। पण तुम्ही जसं म्हटलं की कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे। जो कर 18 वरून 15% करण्यात आलेला आहे तो फक्त कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी आहे। जो महाराष्ट्रामध्ये आपला सहकार क्षेत्र खूप मोठा आहे त्यांना त्याच्यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे। परंतु सामान्य लोकांची जी अपेक्षा होती की करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कमी करण्यात येईल किंवा स्टँडर्ड डिडक्शन देण्यात येईल किंवा एटीसीची मर्यादा वाढवण्यात येईल, याबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही। 10 कोटी ज्यांचं उत्पन्न असेल ज्या उद्योगामध्ये त्यांच्यावरही आता कॉर्पोरेट टॅक्स लावला जाईल। बेसिकली फक्त सरचार्ज कमी करण्यात आलेला आहे आणि जो मिनिमम अल्टरनेट टॅक्स आहे तो कमी करण्यात आलेला आहे। जसं की आपल्या वित्त मंत्र्यांनी सांगितलं की त्यांचा फोकस आता व्हॉलंटरी कंप्लायन्स वरती आहे, लोकांनी स्वतःहून पुढे येऊन टॅक्स भरावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। म्हणूनच त्यांनी करदात्यांचे आभारी मानले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प सादर करत असताना दुसऱ्या भागामध्ये करदात्यांचे आभार मानले, कारण टॅक्स पेअर त्याची जी
प्रक्रिया आहे ती वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केला आणि त्याला प्रतिसाद दिला असं त्यांचं म्हणणं होतं. भालचंद्र कांगो आमच्यासोबत जोडले गेलेले भाकपचे नेते, या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला दिलासा देण्याबरोबरच उद्योग जगताला उभारी देण्याचे प्रयत्न झाले का? आपलं काय मत आहे? ह्या अर्थसंकल्पाकडे बघताना दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे भारतापुढे भविष्यातले अनेक प्रश्न आहेत आणि वास्तविक आजचेही प्रश्न आहेत. आजचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या बजेटमध्ये फारसं काही नाही हे स्पष्ट दिसतंय. म्हणजे बेरोजगारी हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्याबद्दल आता लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणजे आपण नुकतंच बघितलं होतं की बिहारमध्ये आणि युपी मध्ये 35,000 रेल्वेच्या जागा असताना 1,25,00,000 मुलं त्या परीक्षेला बसली आणि त्याचा रिझल्ट आणल्यानंतर जो गोंधळ झाला त्याच्यानंतर सरकारला ती परीक्षा रद्द करावी लागली. असंतोष प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये आहे कारण का बेरोजगारी वाढतीये. त्याच्याबद्दल या बजेटमध्ये काहीतरी येईल अशी अपेक्षा होती, ते काही झालं नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न 60 महागाईचा. लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध महागाई. करून देऊ असं म्हटलं. टेलिकॉम क्षेत्रातनं सुद्धा रोजगार निर्माण होईल असा दावा अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. घोषणा आणि आश्वासनाच्या बाबतीत या बजेटला 100% मार्क देता येतील. 2 कोटी 2014 पासून आपण 2 कोटी रोजगाराची वाट पाहतोय. तेव्हा रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये काही प्रोत्साहन नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी नाही. जीएसटी कलेक्शन खूप झालं असं म्हणतात. उत्पादकता किती वाढली आणि जीएसटी किती वाढला असं जर बघितलं तर फार निराशाजनक चित्र येईल. महागाई वाढल्यामुळे त्याच्यावरती म्हणजे 1 रुपयाची वस्तू 10 रुपयाची झाली तर आणि 28% टॅक्स दिला झाला तर 1 रुपयापेक्षा 10 रुपयावर 28% टॅक्स जास्त लागतो. त्यामुळे पैसा कलेक्शन जास्त होतो. पण पैसा कलेक्शन जास्त आलं म्हणून बॅक वाढवण्यात अर्थ नाही. उत्पादकता वाढून टॅक्स वाढला का हा महत्वाचा प्रश्न आहे. तो अनुत्तरित आहे. या बजेटमध्ये त्याचं काही उत्तर मिळालेलं नाही. पण रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं आणखी मजबूत करणार, उभारणार, त्याला गती देणार, म्हणजे त्यातही पायाभूत सुविधा निर्माण होईल, रोजगार निर्माण होईल. घोषणा प्रचंड आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या संदर्भात प्रचंड घोषणा आहेत. पण औरंगाबादची स्थिती काय? परवाच खासदारांनी औरंगाबादला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 80,000 अर्ज असताना ती 2 वर्षात फक्त 355 लोकांना पैसे मंजूर झाले आणि जी जागा आवास योजनेसाठी होती ती इतर प्रकल्पांसाठी हलवण्यात आली. अगदी अगदी. हे जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे. बर, मी तुमच्याशी त्यामुळे- बोलत राहील कारण आपल्याकडे आता बरीच मान्यवर या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. उदय देवळणकर शेती तज्ज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा, देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान शेती आधारित उद्योग, शेतीमधनं आपल्याला मिळतं, देता येतं. पण या क्षेत्रासाठी कोरोना काळामध्ये जी संकट निर्माण झाली होती ती दूर करून त्यांना उभारी देण्याचे प्रयत्न झालेत का? देवळणकर, पूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जर आपण बघितलं तर एकाच ठिकाणी अर्थमंत्र्यांनी रकमेचा उल्लेख केला, तो म्हणजे प्रोक्युरमेंटसाठी 4.5 लाख करोड रुपये खर्च होत आहे. आता हे 4.5 लाख करोड रुपये कुठे खर्च होणार आहे? तर गव्हाच्या आणि तांदळाच्या खरेदीसाठी. आणि प्रामुख्याने हे कॉन्सन्ट्रेटेड आहे पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न युपी. आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडी घोषणा आपण ऐकल्या की फळबागांसाठी आम्ही काम करणार आहोत, आम्ही मिलेटसाठी काम करणार आहोत, म्हणजे ज्वारी, बाजरी, रागी, नाचणी यासाठी काम करणार आहोत, कोरडवाहू शेतीसाठी काम करणार आहोत, सेंद्रिय शेतीसाठी काम करणार आहोत. पण या संबंधातला कुठलाही आकडा त्यांनी सांगितला नाही. फळबागांच्या बाबतीत जसं आधी अर्थतज्ञांनी म्हटलं की म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, 2018 साली तुम्ही ऑपरेशन ग्रीन नावाची योजना घोषित केली होती की 500 करोडच्या तरतुदीसह. त्याच्यात खर्च किती झाला? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला अपेक्षा अशी होती की पॅरिस अग्रीमेंट नंतर ज्या काही संधी निर्माण झालेल्या आहेत पर्यावरण श्रेयी शेती करण्याची, सगळ्यात मोठ्या संधी त्या आहेत लॅटिन अमेरिकेला, आफ्रिकेला आणि भारताला. अगदी. आणि त्याचे ब्लॉकचेन्स तयार करणे, त्याचं संघटन करणे आणि त्याच्यासाठी पैसा पुरवठा करणे. पैसा जो ऑर्गनाइज सेक्टरमध्ये दिला जातो ऑर्गनाइज पद्धतीने, तो फक्त गहू आणि तांदळाच्या खरेदीला. पण त्यामुळे कोरडवाहू भागावर फार मोठा अन्याय होतोय. अगदी अगदी. मी या आणि मुद्द्याला याच्यासाठी- पुढे घेऊन जाईल डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. अगदी थोडक्यात जर सांगता आलं तर किमान आधारभूत किमतीमध्ये शेतीमाल खरेदी केला जाणार आणि तिथे च लागलेला, म्हणजे किमान आधारभूत किमतीतच हा शेतीमाल खरेदी केला जाणार असं त्यांनी सांगितलं. ही एक दिलासादायक बाब आहे का? आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होईल असे ते म्हणाले. म्हणजे कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सुद्धा त्याचा समावेश केला जाईल.
जी काही एकूण खरेदी होणार आहे त्याच्यातला 90-95% पैसा हा उत्तर भारतामध्ये खर्च होणार आहे. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, ओरिसा, मध्य प्रदेशमध्ये त्यातला किती हिस्सा मिळणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे फार मोठी पॉप्युलेशन म्हणजे एमएसपी खरेदीपासून वंचित राहते ही उघड गोष्ट आहे. कापसाचा याच्यात कुठे उल्लेख नाही. कापसाचा जगाच्या एकूण उत्पन्नाच्या 25% उत्पादन आपण करतो, त्याचा कुठेही उल्लेख नाही. तेलबियांच्या बाबतीत 1 लाख करोडच्या वर तुमचा इम्पोर्ट गेलाय, त्याच्यासाठी मास्टर प्लॅन तुम्ही दिला नाही. पण आणि खाद्यतेलाचे सेंद्रिय शेती दर हे करायला नियंत्रित केले जाईल असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नाही, नियंत्रित करताना तुम्ही बाहेरून इम्पोर्ट करून नियंत्रित करणार असाल आणि इथली कोरडवाहू शेती मारणार असाल तर अशा नियंत्रणाला काही अर्थ नाही. इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कोरडवाहू शेतीमध्ये पैसा तुम्ही टाकणार आहात का? त्याच्या ब्लॉकचेन्स म्हणजे शेतकरी उत्पादकापासून ते विक्रीपर्यंतची म्हणजे कौशल्य शेतकऱ्यांमध्ये असताना त्याला प्रोत्साहन देणार आहात का? त्यातून रोजगार निर्मितीची संधी तुम्ही साधणार आहात का? या सगळ्या महत्वाच्या गोष्टी शेतीच्या दृष्टीने आहेत. त्याचा एक वेगळा उल्लेख किंवा एक वेगळं सेशन त्यांनी घ्यायला पाहिजे. निदान बजेट नाही तर शेती क्षेत्रावर खुलासा करणारा एक निवेदन सरकारकडून यावं, किमान श्वेतपत्रिका नाही तर असं निवेदन यावं अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यातून त्याच्या कमिटमेंट दिसतील आणि ते कोरडवाहू क्षेत्राला दिलासा म्हणजे मिळेल. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोणताही दिलासा नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. बिलकुल बिलकुल, म्हणजे आश्वासक दिलासा असा नाहीये त्याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांना आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना. अगदी अगदी. गोपाळ तिवारी काँग्रेसचे प्रवक्ता आहेत आमच्यासोबत जोडले गेलेल्या. अर्थसंकल्प दिलासादायक आहे, सामान्यांना काही यातून ऊर्जा मिळेल, त्यांचं जीवन सुसह्य होईल असं आपल्याला वाटतं? बिलकुल नाही वाटत मनोजजी. हा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आणि नाउमेद करणारा आहे. गरिबांना गरीब करणारा आणि श्रीमंतांना श्रीमंत करणारा आहे. आपलं गव्हर्नमेंट जे आहे, आपली लोकशाहीवादी सत्ता आहे, ती सत्तेचं उद्देश हे सोशलिस्टिक त्याचे बेस आहे. म्हणजे पीपल ओरिएंटेड आपलं सरकार अपेक्षित आहे आपल्याला. तर आपण भांडवलशाही ओरिएंटेड होत आहे हे स्पष्ट होतं याच्यामध्ये. म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स 1 कोटीवरनं 10 कोटीवर, त्यांचा 18% वरनं 15% वर, आणि इन्कम टॅक्सला गेले अनेक वर्ष सर्वसामान्य मध्यमवर्गीय डोळे लावून बसलेले आहेत की इन्कम टॅक्सची स्लॅब वाढेल, त्यांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत. आणि हे 50 वर्ष 25 वर्ष काय कशाच्या बाता करतायत? 47 पर्यंत. अरे उद्याचं आपल्याला काय माहित नाहीये. रोजगारी वाढतीये, महागाई दर वाढतोय. मागच्या वर्षी जीडीपी -7.6 होता आणि आता आपण फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मशगूल आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 8-9% जीडीपी वाढल्याची भाषा करायला लागलोय. मागच्या वर्षीचा जर मायनस जर गेला तर हार्डली 1% आपला जीडीपी राहील हे जर सगळं इम्प्लिमेंट झालं तर. आणि याच्यात बोलायचं मानवी चेहरा फक्त दिव्यांगांना कर सवलत शिवाय या अर्थसंकल्पाला मानवी चेहराचा लवलेश नाहीये. आणि हे शहरीकरण वाढ 25% ते 50% शहरीकरण करणार 47 पर्यंत 25 वर्ष. अरे तुम्ही 25 वर्ष काय, आत्ताचं काय आहे? म्हणजे आज बेरोजगारी वाढतीये, महागाई वाढतीये, त्याचं काय करणार? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मिलिंद खांडे प्रवक्ता भाजपा आपल्यासोबत जोडले जाणार आहे. खरं काही तांत्रिक अडचणीमुळे ते उपलब्ध होऊ शकले नाही तर लगेचच त्यांनी केंद्र सरकारच्या वतीनं उत्तर दिलं असतं. पण एक छोटा प्रश्न आणि छोटंच उत्तर अपेक्षित आहे. 1500 कोटी रुपये प्रस्तावित आहेत ईशान्य भारतासाठी. ईशान्य भारत हा मागासलेला भारताचा प्रदेश आहे आणि अशा ठिकाणी जर केंद्र सरकार फोकस करत असेल, आणखी लक्ष केंद्रित करत असेल तर ते योग्य नाही होणार? गोपाळ तिवारी मला विचारलंय, तुम्हालाच विचारलं. हा मनोजजी, हे बघा, आता काही ठिकाणचं प्रोजेक्ट करायचं आणि अशा पद्धतीने नाही चालत हो. मला एक सांगा की आपण जे केलं की ह्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये एखादा विषय म्हणजे प्रांताचा तुम्ही विकास करा, ठीक आहे, परंतु बाकीच्या जनरल लोकांना जे अपेक्षा आहे ना, आता 100 स्मार्ट सिटीचं काय झालं? परत त्याच्यावर काही बोलणंच नाही यांचं. यांनी ज्या मागच्या वेळेला आरोग्य विभागाला आयुष्यमान भारत, पंतप्रधान ही हेल्थ स्कीम योजना, हेल्थ मिशन असे विविध नावं देऊन जे काही केलं आणि 64,000 कोटीच्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या आणि त्याच्यानंतर त्याविषयी मागच्या वर्षी फक्त 9.5% त्याच्यावर खर्च पडला. आणि हा संपूर्ण हा जो आहे, या संपूर्ण याच्यामध्ये हे किती अशा पद्धतीने 64,000 कोटी ज्या काही
32,000 हॉस्पिटल्स आणि हे उभारणार होते आपल्याला सांगितलं. याच्याविषयी काय किती टक्के अगदी अगदी तरतूद अगदी अगदी केली? मी तुमच्याकडे परत येणारच आहे, कारण भाजपचे प्रवक्ता जेव्हा असेल तेव्हा मला तुमच्याकडे येता येईल निश्चितपणे. कारण भाजपाला सुद्धा म्हणजे केंद्र सरकारच्या वतीनं त्यांनीही उत्तर देणं आवश्यक आहे. ते म्हणतील की काँग्रेसची प्रतिक्रिया प्रत्येक अर्थसंकल्पावर अशीच असते. पण डॉक्टर अविनाश शेंद्रे, मला एक सांगा की प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये केंद्राचा एक सामाजिक चेहरा असतो आणि तो चेहरा खरं तर कसा असावा आणि तो कसा असला पाहिजे आणि त्याचा फायदा हा जनतेला होतो किंवा नाही किंवा तो दाखवून देण्याचा प्रयत्न होतो. राज्याच्याही अर्थसंकल्पामध्ये असे प्रयत्न असतात आणि भरीव त्यासाठी योजना असते आणि पैसेही बऱ्यापैकी प्रस्तावित केले जातात. या अर्थसंकल्पात आपल्याला काय दिसलं? याला काही प्रमाणामध्ये आपल्याला कॉर्पोरेट बजेट म्हणता येईल. इन्कम टॅक्स मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही, नोकरदारांना कोणत्याही प्रकारचा दिलासा नाही. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, गरीब लोक आहेत, विकर सेक्शन्स ऑफ द इकॉनॉमी आहे, यांच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची तरतूद या ठिकाणी झालेली दिसत नाही आहे. आणि जवळपास 86% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अवर कंट्री दे आर बिलॉंग्स टू धिस सिस्टम. याच्याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे एक पॉझिटिव्ह सेन्स या सरकारचा आपल्याला दिसत नाही आहे. काही गोष्टींचा आपण विचार केला की एज्युकेशन सिस्टमच्या मध्ये फक्त आपण बघितलं की 100 टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून आपण शिक्षण मुलांना देणार आहोत. पण आपण हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जर का समजा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची तरतूद झाल्याचं दिसून येत नाही. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये या शासनाने हायर एज्युकेशनसाठी जी तरतूद केली होती ती जवळपास 31,773 करोडची होती, परंतु 54,061 कोटीची होती. आणि हायर एज्युकेशन मध्ये काम करणारी जी सुप्रीम एजन्सी आहे, ज्याला आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणतो, त्याला फक्त या अमाऊंट मधून 5% अमाऊंट दिली होती. म्हणजे जे उच्च शिक्षण आहे या उच्च शिक्षणाचं आपण कशा पद्धतीने सक्षमीकरण करणार आहोत. रुसा जे आहे, ज्याला आपण राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान म्हणतो, त्याच्यासाठी फक्त 3% आहे. आणि समग्र शिक्षा ह्याच्यासाठी 33% दिलेलं आहे. मिड डे मील साठी 12% दिलेलं आहे आणि ऑटोनॉमस बॉडीसाठी 12% दिलेले आहे. या देशाचा खरा जो गाभा आहे तो आहे एज्युकेशन आणि हेल्थ. आणि या एज्युकेशन आणि हेल्थला आपल्याला बजेटमधून वगळता येणार नाही. ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करण्याची खरी गरज होती, ती झालेली नाहीये. अगदी अगदी. आणि डिजिटल विद्यापीठाच्या संदर्भातही मी तुम्हाला प्रश्न विचारणार, पण बऱ्याच वेळानंतर आपल्याला ज्याची प्रतीक्षा होती त्या भाजपाचे प्रवक्ते मिलिंद खांडे आपल्यासोबत जोडले गेलेले. खूप स्वागत आहे आपलं मिलिंद खांडे. गोपाळ तिवारी म्हणत होते की सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थात तुम्ही म्हणाल की काँग्रेसची प्रतिक्रिया ही दर अर्थसंकल्पाच्या वेळी अशीच असते, पण खूप वेगवेगळ्या या क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळ्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाही, असं मान्यवरांचं, या चर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांचं म्हणणं आहे. मी आपल्या समक्ष स्पष्टपणे सांगू शकतो, केंद्रीय अर्थमंत्री महोदयांनी हा मांडलेला अर्थसंकल्प रोजगाराला चालना देणारा, पायाभूत सुविधांना प्राथमिकता देणारा, ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांसाठी जनवर्धन कल्याणकारी योजना असलेला आणि धोरण सातत्य राखणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज लोकसभेसमक्ष ठेवलेला आहे. आणि हा अर्थसंकल्प ही पुढच्या 25 वर्षांची ब्लूप्रिंट आहे. असा धोरण सातत्य राखणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांचं खरोखर अभिनंदनच केलं पाहिजे. गोपाळ तिवारी, आपण उत्तर ऐकलं असेल मिलिंद खांडे यांचं. अतिशय हास्यास्पद त्यांनी याचं समर्थन केलेलं आहे. मला सांगा की आपलं अर्थसंकल्प हा रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे. गेल्या 3 अर्थसंकल्पातली कुठली पूर्ती तुमची झाली आणि त्याचंही कुठेतरी भाष्य केलं पाहिजे. म्हणजे मागच्या 2 अर्थसंकल्पात नुसतं नवीन नवीन घोषणा करायच्या, जोरजोरात बाकं वाजवायची आणि म्हणजे आपलं काम झालं, या पद्धतीमध्ये हे सरकारचं कामकाज अतिशय बेजबाबदारपणे चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठेही अकाउंटेबिलिटी, जबाबदारीची जाणीव नाहीये. आपण प्रत्येक गोष्ट जी सांगता, मगाशी मी ते दाखवू शकलो नाही त्या कॅमेऱ्यावर, हे बघा
हे आता नोव्हेंबर मधली जाहिरात आहे ही. या जाहिरातीमध्ये 64,000 कोटींचं त्या ठिकाणी 32,000 केंद्र सरकारचे हॉस्पिटल आणि हे निघाले. याच्यात 9.5% मागच्या वेळेला तरतूद झाली आणि 6 वर्षात ही तरतूद होणार आहे. आता 6 वर्षात 10% जर तरतूद होऊन जर हे कधी हॉस्पिटल निर्माण होणार आणि ह्या कधी पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण होणार, म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, याच्या व्यतिरिक्त काही यांच्याकडनं होत नाहीये. आणि याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल? मिलिंद खांडे, गोपाळ तिवारी काँग्रेसचे प्रवक्ते यांच्या आरोपाला उत्तर. आदरणीय काँग्रेसचे प्रवक्त्यांना म्हणावं की त्यांनी कृपया इकॉनॉमिक सर्व्हे अहवाल जो पटलावर मांडला आहे आकडेवारी सकट, तो आकडेवारी सकट अहवाल एकदा कृपया नजरेखालनं घालावा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. काही माझ्या वक्तव्याची गरजच नाही. अहो, मागच्या वर्षी मायनस जीडीपी रेट होता, तो यंदा काय झाला? 4 वर्षापूर्वी 4% विकास दर सांगितला तर पंतप्रधानांचे सल्लागार अरविंद सुब्रमण्यमनच त्यांनी नाकारला. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार 3 जणांनी राजीनामे दिले. आरबीआयचे 2 गव्हर्नरनी राजीनामे दिले. आपल्यासोबत चार्टर्ड अकाउंट दीपेश गुंडेच्या सुद्धा जोडले गेलेले आहेत. मी उद्योग क्षेत्राच्या संदर्भात, कॉर्पोरेट टॅक्सच्या संदर्भात आपण बोललो, पण विस्तारानं जर ही चर्चा पुढे घेऊन जायची असेल या सगळ्या मुद्द्यावरती, तर मला तुम्हाला म्हणायचं की उद्योग क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी ज्या योजना प्रस्तावित केल्या गेल्या अर्थसंकल्पामध्ये, त्यातून काही दिलासा मिळण्याची शक्यता? यामध्ये 3 ते 4 महत्वाच्या गोष्टी नवीन आणलेल्या आहेत. स्टार्टअपसाठी जे काही बेनिफिट होते ते आता 31 मार्च 23 पर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. तसंच जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांचे बेनिफिट 31 मार्च 2022 रोजी संपत होते, ते पण आता 23 पर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचा नक्कीच फायदा आपल्या उद्योग क्षेत्राला होणार आहे. त्याचबरोबर अगदी, आणि म्हणजे उद्योग ही छोटी सगळी जी उद्योग होते, म्हणजे खास करून मध्यम आणि सूक्ष्म लघु उद्योग, या सगळ्या कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचं नुकसान झालं आणि त्यांना जर जलद गतीनं पुढे घेऊन जायचं असेल आणि त्यांचं नुकसान भरून काढायचं असेल तर वेगवेगळ्या योजना सुद्धा अपेक्षित आहेत. दीपक गुंडेच्या, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर आपल्याला अपेक्षित असंच होतं की काहीतरी होय. आपली अपेक्षा अशी होती की माननीय वित्तमंत्री काहीतरी नाविन्यपूर्ण टॅक्स मध्ये आणतील, तर तसं काही झालेलं नाही आहे. पण त्यांनी जी लोनच्या स्कीम्स होत्या त्या एमएसएमई साठी आता वाढवण्यात आलेल्या आहेत. मला ह्याच्यात काही 2-3 महत्वाचे मुद्दे जे त्यांनी नवीन आणलेले आहेत त्याबद्दल भाष्य करायचं आहे. जर आता मला बोलता येत असेल, आपण परवानगी देत असाल तर मला त्याच्यावरती बोलता येईल. बोला बोला बोला. त्यांनी एक अपडेटेड रिटर्न नावाची नवीन कन्सेप्ट आणलेली आहे. तर आता कसं झालेलं आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे सर्व माहिती असते आणि ते आपल्याला एआयच्या माध्यमातून आपल्या आर्थिक व्यवहाराची माहिती दिसत असते. त्यामुळे मागील काही वर्षात इन्कम टॅक्स कडे माहिती बरीच आहे, पण आपण रिटर्न चुकीचं बदलेलं आहे असे प्रकार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे नंतर नोटीस येऊन खूप मोठा दंड भरावा लागतो. तर त्यासाठी त्यांनी एक नवीन स्कीम आणलेली आहे की तुम्ही असेसमेंट इयर संपल्यानंतर 2 वर्षापर्यंत स्वतःहून अपडेटेड रिटर्न भरू शकता. जर तुम्हाला ऍडिशनल टॅक्स भरायचा असेल तर तो भरू शकता. तर ह्याच्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. मलाही वाटतं की अर्थसंकल्पामध्ये ही जी बाब उद्धृत करण्यात आली हा अत्यंत एक मोठा दिलासा असू शकतो. कारण बऱ्याच वेळा तुमचं इंटेन्शन म्हणजे तुमचा हेतू खूप चांगला असतो, पण तो हेतू पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जी प्रक्रिया करावी लागते त्यात काही गोष्टी राहून जातात आणि त्यामुळे एक संभावित नुकसान असू शकतं. पण ही सोय केल्यामुळे त्या सगळ्या सामान्य करदात्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दीपक, नक्कीच याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे लिटिगेशन कमी होणार आहे. जे आपलं सरकारचा हेतू आहे की इज ऑफ डुईंग बिझनेस, ह्याच्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. पण ह्याच सोबत मी सुरुवातीला बोललो होतो की कुछ काटे अभी रह गए हैं. अगदी. तर आपल्याला जे छोटे उद्योजक आहेत आणि जे व्यावसायिक आहेत त्यांच्या खूप अपेक्षा होत्या की त्यांचे जे कंप्लायन्सेस आहेत, आपण जर जीएसटी कायदा बघितला तर तो दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललेला आहे. किंवा इन्कम टॅक्स मधले टीसीएस किंवा टीडीएसच्या ज्या तरतुदी आणल्या गेल्यात मागच्या 2 वर्षात
त्या खूप क्लिष्ट आहेत आणि पण तुम्ही त्यामुळे म्हणता की सामान्य जे क्लिष्ट होत छोटे असताना व्यावसायिक केंद्र आहेत, सरकारनं मात्र हे आवर्जून सांगितलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जानेवारीपर्यंत 1,40,00,000 कोटी इतका सगळा असा जीएसटीचा महसूल त्यांनी जमा झालेला आहे, जीएसटीचं उत्पन्न वाढलेलं आहे. तर हे सगळं सांगत असताना केंद्र सरकार हेही सांगण्याचा प्रयत्न करत असेल की जीएसटी ही क्लिष्ट नाही किंवा त्याच्यामुळे कुणालाही त्रास होत नाही. नाही, माझं याच्यात म्हणणं कसं आहे की तुम्ही जर एमएसएमई सेक्टर बघितलं तर भारतामध्ये जवळपास 6.5 कोटी एमएसएमई आहेत, म्हणजे छोटे आणि लघु उद्योजक. पण होय. त्यातले 99% हे सगळे सूक्ष्म आहेत, म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा कमी आहे, होय. असे 99% लोक आहेत. तर जो जीएसटी भरला जातो हा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स कडून, त्यातून आकडा येतोय. पण जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनाही जीएसटी भरायची इच्छा आहे, पण जे कायदे क्लिष्ट आहेत ते जे सरळ व्हायला पाहिजेत, ती जी अपेक्षा होती ती आज पूर्ण झालेली दिसत नाही. बरं, याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली की उद्योगधंदे सुरळीत करण्यासाठी जुन्या योजना रद्द करणार, जुन्या योजना रद्द केल्या जातील, नव्या योजना आणल्या जातील. पण त्यामुळे ही छोटे उद्योग आहे किंवा बडे उद्योग सुद्धा असतील जे बंद पडले कोरोना काळात, त्याला ज्या क्षेत्राला किंवा या धंद्यांना, उद्योग व्यवसायांना जबरदस्त फटका बसला, यातून काही गोष्टी साध्य करता येईल. त्यांचं म्हणणं महत्वाचं काय होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय करणं सरळ व्हावं, यासाठी जे काही कंप्लायन्सेस आहेत की मी व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 ठिकाणी परवानगी मागतो, तर ते सगळं आपण एका ठिकाणी आणू. तर बेसिकली हे रिफॉर्म्स आणायचे बोलतायत की आम्ही एकाच वेबसाईटवरती सर्व तुम्हाला परवानग्या देऊ. तर मी त्याच संदर्भात बोलत होतो की हे सगळं करताना जे सामान्य छोटा व्यावसायिक आहेत त्याला जी अडचणी येत आहेत त्याबाबत पण काही सुधारणा अपेक्षित होते. अर्थात 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 खूप धन्यवाद. मी पुन्हा एकदा या मुद्द्याला स्पर्श करणार आहे कारण अत्यंत मोठा विषय आणि आपण आकडेवारी सांगितली की 90% याच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक ह्या देशामध्ये आहे. भालचंद्र कांगो आणि उदय देवळणकर यांना जरा शेती संदर्भातल्या महत्वाच्या समस्यांना हात घालता येईल असे काही मुद्दे आपल्याला या अर्थसंकल्पात दिसले का? सुरुवात करतोय उदय देवळणकर यांच्यापासून की मला सांगा की दुधाचं उत्पादन झालं असेल, पण या कोरोना काळामध्ये दूध उत्पादन दुसऱ्या राज्यामध्ये किंवा इतर शहरामध्ये पाठवण्यासाठी काही निर्बंध होती, म्हणून कोरोना काळामध्ये ही शेती आधारित जो उद्योग होता तो कोलमडताना आपण पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात पाहिला, तिसऱ्या टप्प्यामध्ये निर्बंध ज्या ज्या वेळेला शिथिल झाले त्या वेळेला त्याचा फायदाही होताना आपल्याला पाहायला मिळाला. हा जो सगळाच वर्ग आहे यांच्यावर आरोग्याचा खर्च वाढला, शिक्षणाचा खर्च वाढला आणि मुळात त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं. अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल किंवा ज्या ठिकाणी पाऊस पडला नसेल, अशा सगळ्या संकटांचा सामना या देशातील शेतकऱ्यांना करावा लागला. जर आपण महाराष्ट्राच्या संदर्भात आपण ही स्थिती डोळ्याने पाहत होता, आपल्याला आणखी तीव्र समस्या या दिसतात. देवळणकर साहेब. धन्यवाद. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने याची पार्श्वभूमी सांगितली. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात आता 45 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, त्याची पेरणी झालेली आहे आणि जगात सोयाबीनचं उत्पादन आहे 350 मिलियन टन आणि भारतात याचं उत्पादन आहे 8 ते 10 लाख मिलियन टन. याच्यातून आपल्याला तेल मिळतं 18%. केंद्र सरकारला तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणायची, 1 लाख करोडहून अधिक रुपये आपण ह्या क्वार्टर एंडच्या आधीच खर्च केलेले आहेत. आणि जर याच्यात स्वयंपूर्णता आणायची असेल तर ज्या देशी तेलबियांचं उत्पादन आहे, ज्याला फार मोठी संधी जगात निर्माण झालेली आहे, त्यासाठी आपण कार्यक्रम आखताना दिसत नाही. पण भारत सरकार पाम तेलाचं उत्पादन देशात करायचं म्हणतं, म्हणजे याचा अर्थ परत एकदा भांडवलदारांची गुंतवणूक त्याच्यात येणार, शेतकऱ्याला ते करता येणार नाही. दुधाचा धंदा शेतकऱ्याचा होता, त्याला लॉजिस्टिक समस्या आल्या आणि लॉजिस्टिक समस्या सोडवण्या जर मुंबईला विकलं गेलं नाही, अहमदाबादला विकलं गेलं नाही, दिल्लीला विकलं गेलं नाही तर खेड्यातला शेतकरी हैराण होतो. त्यामुळे याच्यात आवश्यकता काय आहे की छोट्या शहरांच्या क्लस्टरमध्ये स्थानिक बाजारपेठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, त्याच्या ब्लॉकचेस तयार करणे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक आणणे. आणि एक गोष्ट सांगितली पाहिजे की सरकारने फार मोठी गुंतवणुकीची व्यवस्था आणि पैशाची उपलब्धता एफपीओ साठी आणि या वेगळ्या वेगळ्या क्लस्टरसाठी केलेली आहे. पण त्याचं अंडरस्टँडिंग आणि जे तुम्ही धोरण आखता देश पातळीवर ते याच्याशी सुसंगत असलं पाहिजे. की एखाद्या शेतकऱ्याच्या गटाने तेलाचा व्यवसाय करायला सुरुवात करायची आणि तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं धोरण बदलायचं म्हणजे तो नुकसानी देतो. एखाद्याने दुधाचा धंदा उभा करायचा आणि तुम्ही दुधाची भुकटी आयात करायची, दुधाची भुकटी फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आयात होते. फार्मास्युटिकल कॉस्ट साठी सुद्धा दुधाची भुकटी आयात केली जाते आणि ती कमर्शियली वापरली जाते. अशा अनेक गोष्टी आहेत
की ज्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं नाही तर ह्या घोषणा राहतील आणि शेतकऱ्यांनी एखादा उद्योग करायला घेतला की त्याला फटका बसतो आणि त्याला यातले support अनेक असा मिळत नाही. उपमुद्दे सुद्धा निघू शकतील. भालचंद्र कांगोंकडे जाणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा माझ्यासोबत अर्थसंकल्पावरची ही विशेष चर्चा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाकपाचे नेते भालचंद्र कांगो आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत औरंगाबादहून. कांगो साहेब, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाकप माकप डाव्या चळवळीतील नेत्यांनी खूप प्रयत्न केले किंवा आपले मुद्दे लावून धरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शेतीच्या संदर्भामध्ये केंद्रीय स्तरावर, केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर सुद्धा. या कोरोना काळामध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची वाताहत झाली, त्यांचा उत्पादित माल त्याला न मिळणारी बाजारपेठ आणि अर्थात तो सडला किंवा रस्त्यावर फेकून दिला किंवा त्यांनी ट्रॅक्टर चालवलं, या सगळ्या भयानक आर्थिक चक्रातनं काढताना केंद्राची नेमकी कोणती भूमिका होती आणि ती भूमिका वठवताना केंद्र सरकार अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसला का? थोडासा वेगळा विषय आहे हा. भविष्यातल्या भारताचं चित्र काय बघतात? भारतीय जनता पार्टी सर्वसाधारणपणे ज्या विषयाकडे बघतो ते म्हणजे प्रो कॉर्पोरेट असं चित्र आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की एक वर्षभर जे ठाण मांडून शेतकरी बसले होते त्यांनी 3 शेतकरी कायदे जे प्रो कॉर्पोरेट कायदे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं ते रद्द करून घेतले. त्याच वेळेस सरकारकडे एमएसपी हा प्रश्न महत्वाचा झाला होता आणि शेतकऱ्यांना अशी भीती होती की एमएसपी रद्द होईल आणि म्हणून एमएसपी आम्ही ठेवणार आहोत आणि एमएसपी प्रमाणे खरेदी करणार आहोत असं आश्वासन सध्या निवडणुकीसाठी चालू असलेल्या राजकारणामध्ये अर्थमंत्र्यांनी दिलेला आहे. म्हणजे निवडणुकीचा प्रभाव या अर्थसंकल्पावर स्पष्टपणे दिसतोय. कारण पंजाब, वेस्टर्न यूपी, राजस्थान, हरियाणा आणि यासारख्या या ठिकाणच्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे. पण आत्ताच उदय जसं म्हणाले की बाबा हा सगळा पैसा जो दिलेला आहे एमएसपीचा तो फक्त तांदूळ आणि गहू खरेदीसाठी जाणार, बाकीच्यासाठी यंत्रणाच नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून एमएसपी ची घोषणा जी आहे ती घोषणाच राहणार. प्रत्यक्षात व्यवहारामध्ये ती काही फारशी इम्प्लिमेंट होतील असं मला वाटत नाही. पण आता मला एक सांगा, मला म्हणजे केंद्रानं किंवा राज्यानं करायचं काय? म्हणजे किमान आधारभूत किमतीमध्येच शेतकऱ्यांचा उत्पादित माल खरेदी केला जाणार असं स्पष्टपणे अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आपल्याला काही काळ विश्वास ठेवावा लागेल कांगो साहेब की त्यावर अंमलबजावणी होते किंवा नाही म्हणून. कारण ती घोषणा करावी यासाठी आपणच जोर लावला. अहो पण ज्वारीला एमएसपी देणार महाराष्ट्रामध्ये आणि ज्वारी खरेदी केंद्रच काढणार नाहीत. मक्याला एमएसपी देणार आणि खरेदी केंद्रच काढणार नाहीत. सोयाबीनला एमएसपी देण्याचं घोषणा करणार आणि खरेदी केंद्रच काढणार नाहीत तर काय होऊ शकेल काय? तेव्हा प्रूफ ऑफ पुडिंग राईज इन इटिंग असं म्हणतात की खाल्ल्याशिवाय खरं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या घोषणा आहेत, एक महत्वपूर्ण घोषणा त्याची चर्चा झाली पाहिजे. बरं, भाजपाचे प्रवक्ता मिलिंद खांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. खरं तर तुमच्या प्रश्नाला तेच उत्तर देऊ शकतील. बोला मिलिंदजी. इथे मी मान्यवर महोदयांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये एमएसपी साठी 2.7 लक्ष रुपयांची बजेटरी अलोकेशन आहे, अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. ती सर्व ज्या ज्या धान्यांना लागू आहे त्या सर्व धान्यांना मिळणारच आहे. प्रत्येक वेळा सरकारने काही केलं की आपण विरोधच करायचा, असं करायच्या ऐवजी सकारात्मक भाव ठेवा. काही आपल्या योजना असतील त्या जरूर सांगा, त्या सरकारपर्यंत सगळ्या सकारात्मकरित्या पोहोचवूया आणि शेतकऱ्यांसाठी एकत्रितरित्या काम करूया. प्रत्येक नुसतं आरोप प्रत्यारोप फैरी झाडून होणार नाही ना. ग्रामीण भागासाठी काहीतरी खरोखर करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या ऍक्ट्स आणि डीड्स मध्ये दाखवून दिलेला आहे आपल्याला. गोपाळ तिवारी बोला. माझे भाजपचे प्रवक्ते मित्रांना मी सांगू इच्छितो की त्यांनी आता एक फार छान हे मांडले की ग्रामीण भागासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मुळात महात्मा गांधींची कल्पनाच अशी होती की ग्रामीण भागाकडे चला, ग्रामाकडे चला.
आणि ग्रामीण भाग प्रोजेक्ट करा. परंतु आत्ताच्या अर्थसंकल्पात तर 25 वर्षात 50% जनता शहरीकरणात येणार म्हणतात आणि म्हणून शहरं वाढवणार म्हणतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेला जे काही एक साधं सांगितलं की 1,75,000 कोटीची निर्गुंतवणूक होणार असं मागच्या बजेटमध्ये जाहीर केलं होतं. संपूर्ण वर्षभरात फक्त 12,000 कोटीची निर्गुंतवणूक झालेली आहे आपल्याकडे बघा. आणि 6 लाख कोटीची पाईपलाईनच्या संदर्भात काय केलंय म्हणजे त्याचं तर मी कुठे काही ऐकलंच नाही की ह्या संदर्भात काय नक्की होणार आहे किंवा त्याचे आयपीओ आता याच्यासाठी जी काही निर्गुंतवणूक होणार आहे आणि आपण भांडवली हे वाढवणार म्हणतो आपण. केंद्र सरकार भांडवली खर्च गुंतवणूक वाढवणार. मग भांडवली गुंतवणूक कशासाठी वाढवणार? रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आणि ते खाजगी उद्योजकांच्या घशात घालायची याच्यासाठी वाढवणार कशासाठी? त्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या साठी त्याच्या रोजगारासाठी महागाई कमी होण्यासाठी किंवा पेट्रोल डिझेल दर कमी होण्यासाठी तुम्ही या अमेरिकेच्या दडपणासाठी इराणकडनं स्वस्त मिळणारं क्रूड ऑइल घेत नाहीये. ओपेकचे संघटनेचे सदस्य असून सुद्धा अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही तिकडे घेत नाही आणि भारतातल्या जनतेला निष्कारण महाग पेट्रोल डिझेल अगदी अगदी अगदी. आणि उद्योजक नितीन करपे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. हा विषय आणखी चांगला उलगडून दाखवू शकतील. एक तर अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला उद्योग क्षेत्रासाठी नेमकं काय दिसलं, काय गवसलं आणि त्यातून काय साध्य होऊ शकेल? मी इंडस्ट्रीचं माझं रिॲक्शन देवतो. इंडस्ट्रीमध्ये बरेच चांगल्या गोष्टी आहेत. MSME सेक्टरला स्टार्टअप्सना थोडे चांगल्या गोष्टी आहेत. बरेच आणि टॅक्स रेट वाढवलेलं नाहीये. कधी वाटलं होतं की बाबा टॅक्स रेट वाढेल, कमी तर सगळ्यांना पाहिजेच असतं इंडस्ट्रीमध्ये. ते नेहमीची आमची तक्रार असते की कमी करा, पण हा रेट सध्या मॉडरेट रेट आहे ग्लोबल स्टँडर्ड्स प्रमाणे. तर टॅक्स रेट पण काही वाढवलं नाही. स्टार्टअप्सला आणखीन 1 वर्ष दिलेलं आहे या लोकांनी, कारण कोविडमुळे 1 वर्ष हे झालं. तर एकंदर इंडस्ट्रीचा व्ह्यू असा आहे की आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बरंच इन्व्हेस्टमेंट म्हणतायत ते लोक करणार आहे. आणि बाकी नवीन तुमचा काय अनुभव आहे नितीन करपेजी? तुमचा अनुभव काय की ज्या घोषणा केल्या जातात किंवा जो निधी प्रस्तावित केला जातो तो तसा अंमलबजावणीत सुद्धा खरा आपल्याला दिसतो का, म्हणजे दिसला का? इंडस्ट्रीच्या बाजूने काय असतं की जास्त करून होतं, सगळं नाही झालं तर आम्ही रिप्रेझेंट करतो आणि थोडा वेळ लागतो पण होतं. तर इंडस्ट्रीच्या बाजूने जे काय स्कीम्स आहेत, MSME स्कीम्स आहेत, जे काय सांगितले आहेत, तर माझा एक्सपिरियन्स आहे की जास्त करून होतात, सगळे स्कीम इम्प्लिमेंट होतात. अगदी. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईल नितीन करपे. एक महत्वाचं अपडेट या संदर्भातलं, मोदी सरकारचा 7वा अर्थसंकल्प आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक ट्विट अर्थसंकल्पाच्या संदर्भात. भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनवणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो, असं विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आहे. गोपाळ तिवारी या ट्विटवर आपली पटकन प्रतिक्रिया. हे बघा, ते ट्विट करण्या वाचून त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. कारण असं आहे की आपलीच पाठ आपणच थोपटून घ्यायची, हे लोकांनी सांगितलं पाहिजे. या ठिकाणी अनेक अर्थतज्ञ बसले जे नॉन पॉलिटिकल लोक आहेत, त्यांनी सांगितलं पाहिजे. ते तर त्यांचीच री ओढणार. मला एक सांगा फक्त की आपण मेट्रोचं जाळं शहरी विकासासाठी म्हणतोय, मेट्रोसाठी निधी देणार म्हणतोय. पुण्यातली मेट्रोला 20%चं धोरण असताना स्वारगेट ते कात्रजला 10% निधी देते मेट्रो. मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी ही बाजू मांडली आणि हे सगळं एक्सपोज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कमिटेड ज्या काही आहेत ते पण कमी करताय. म्हणजे केंद्र सरकार 20%, राज्य सरकार 10% पुणे मनपा, 40% झाल्यावर 60% आपण कर्ज उभारणार. हे स्टँडर्ड फॉर्मॅट असताना पुण्यातल्या मेट्रोला 20%च्या वरनं 10%वर आणायचं महापाप ह्या केंद्र सरकारने केलंय स्वारगेट ते कात्रज. मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि सर्व मीडियाने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. असं म्हणजे अर्थसंकल्पात एक मांडायचं आणि प्रत्यक्ष कृती मात्र दुसरी करायची. काही विषय गोपाळ तिवारी राहून गेलेले. क्रिप्टो करन्सीचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. दीपेश गुंडेजा चार्टर्ड अकाउंटंट आहे,
आणि कोल्हापूरहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहे. अनेकांना भुलवणारा, अनेकांना आकर्षून घेणारा आणि त्यात नुकसान सहन करायला लावणारा सुद्धा हा विषय आहे. क्रिप्टो करन्सीला भारत सरकारनं, केंद्र सरकारनं अजिबात अधिकृत मान्यता द्यायचं नाही असं ठरवलं होतं. आरबीआयचं तेच धोरण होतं. पण एक वेगळा तोडगा केंद्र सरकारनं या अर्थसंकल्पात काढताना आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे क्रिप्टो करन्सी तुम्ही हा सगळा व्यवहार करत असाल, आर्थिक व्यवहार जो परदेशी कंपन्यांसोबत होतो, पण त्यावर आता 30% टॅक्स लावण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे एकीकडे विरोध आणि दुसरीकडे टॅक्स सुद्धा लावला गेलाय. काय सांगाल? याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत की बिटकॉइन सारख्या करन्सीमध्ये किंवा ॲसेट्समध्ये मागील काही वर्षांमध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. तर आपल्या माननीय वित्तमंत्र्यांनी त्याला क्रिप्टो करन्सी न संबोधता त्यांनी व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट हा शब्द वापरला. म्हणजे ते करन्सी म्हणून त्याला मान्यता देत नाहीत, पण ॲसेट म्हणून दिलेली आहे असं आता ओव्हरऑल दिसतंय. दुसरं त्यांनी एक महत्वाची घोषणा केली की आता आरबीआय स्वतःची डिजिटल करन्सी आणणार आहे, डिजिटल रुपी आणणार आहे. त्यामुळे आता जे क्रिप्टो करन्सी आहे ते भारत सरकार स्वतःच लॉन्च करणार आहे. आणि दुसरा विषय जो संभ्रम होता खूप वर्षापासून की जर क्रिप्टो करन्सी मधून माझं नुकसान किंवा फायदा झाला तर एक ते अधिकृत आहे का, आणि दुसरं त्याच्यावरती टॅक्स कसा लागणार. तर या बजेटमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ह्याच्या क्रिप्टो करन्सीमुळे जो काही तुमचा फायदा होतो त्याच्यावरती सरळ 30% टॅक्स लावण्यात येईल. त्याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला वजावट मिळणार नाही. त्याच्यामध्ये 1% TDS पण होईल. पण ह्याच्यामुळे जे एक कन्फ्युजन होतं ते नक्कीच दूर झालेलं आहे. जसं आपलं गॅम्बलिंग वरती किंवा हॉर्स रेसिंग वरती 30% हायेस्ट टॅक्स लावला जातो, तसं सरकारनं त्याच्यावरती टॅक्स लावलेला आहे. आणि त्याच्यात तुम्ही जे आता बोलला की अनेक लोकांनी नुकसान सहन केलेलं आहे, तर त्याच्याबद्दलही बजेटमध्ये आज भाष्य करण्यात आलं की क्रिप्टो करन्सीमध्ये किंवा बिटकॉइन मध्ये तुमचं काहीही नुकसान झालं असेल ते तुम्ही इतर उत्पन्नाच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करता येणार नाही. याच्याबद्दलही त्यांनी एक स्पष्टता दिलेली आहे. अगदी. आणि भारतात जर तुम्हाला स्वदेशी काही कंपन्या असतील आणि उद्या जाऊन जर त्या अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार करत असतील तर मला वाटतं त्याच्यावरती एक रेग्युलेशन्स येणं खूप गरजेचं आहे. आता जर त्यांनी एक पाऊल तरी पुढे टाकलेलं आहे, त्याच्या टॅक्सच्या बाबतीत त्यांनी एक स्पष्टता दिलेली आहे, तर मला वाटतं पुढे जाऊन ते एक व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट, करन्सी म्हणून नाही पण एक ॲसेट म्हणून त्याच्यावर पण निव्वळ आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला का? नाही. आता कसं आहे की जर त्याला तुम्ही अनधिकृत ठरवलं तर आजपर्यंत जे व्यवहार झालेले आहेत, लोकांचे आज करोडो रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट झालेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार. त्यामुळे त्यांनी मला वाटतं एक स्पष्टता दिलेली आहे की ती एक करन्सी नाही आहे, ते चलन नाही आहे. चलन आम्ही आणणार आहोत, म्हणजे आरबीआय एक नवीन चलन आणणार आहे. आणि ते जे आहे ते एक ॲसेट आहे, ते एक तुमची मालमत्ता आहे जे तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली. आणि त्यामुळे आम्ही त्याच्यावरती टॅक्स कसा लावू ह्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. आणि माझ्या मते हे योग्य आहे. मी स्वागत करतो या चर्चेमध्ये डॉक्टर अविनाश शेंद्रे, जे प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत डोंबिवलीच्या महाविद्यालयामध्ये. शिक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी प्रस्तावित केलेल्या आहेत आणि मागच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, ज्या संदर्भात त्यांच्या घोषणा झाल्या, याचा काही ताळमेळ बसतोय? बजेट आहे हे प्रस्तावित बजेट आहे, म्हणजे सरकारने घोषणा केल्या म्हणजे त्या पूर्णत्वास असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण मागच्या वर्षीचं जर समजा आपण बजेट बघितलं तर त्याच्यामध्ये 15,000 शाळा प्रस्तावित होत्या, 100 नवीन सैनिकी शाळा आपल्याला अपेक्षित होत्या आणि ट्रायबलच्या बाबतीमध्ये 750 एकलव्य मॉडेल स्कूल आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे होत्या. परंतु इकॉनॉमिक सर्वे जर आपण काल बघितला तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा लेखाजोखा दिसून येत नाही. मग मागच्या बजेटमध्ये हे जे पैसे खर्च झालेले ते कशाच्या बाबतीमध्ये झालेले आहेत तर शाळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी, मग ते ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी असेल किंवा ते टॉयलेट्स असतील किंवा ते बाथरूम असेल किंवा त्याची मरम्मत असेल, म्हणजे अशा प्रकारच्या योजनावर इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज क्रिएट करण्यासाठी ह्या पैशाचा खर्च झालेला आहे. दुसरं म्हणजे की 2018-19 आणि 19-20 या 2 वर्षाची तुलना केली तर प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी शाळा होत्या त्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे इट इज नॉट अ गुड इंडिकेटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अवर कंट्री. म्हणजे 2018-19 मध्ये ते 12.37 लाख शाळा होत्या आणि 2019-20 मध्ये ते 12.22 लाखावरती आलेले आहेत. थोडासा आकडा आपल्याला सेकंडरी आणि सिनियर सेकंडरी शाळेचा वाढलेला दिसतो.
ज्या 2018-19 मध्ये 2.76 लाख शाळा होत्या त्यांची संख्या 2.85, म्हणजे याला काही जास्त हे म्हणता येणार नाही, इट इज अ निग्लिजिबल डेव्हलपमेंट आपल्याला म्हणता येईल किंवा प्रोग्रेस म्हणता येईल. युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर 2018-19 मध्ये 993 युनिव्हर्सिटीज आपल्या देशामध्ये होत्या आणि 2019-20 ची संख्या बघितली, हा आत्ताचा आकडा मी सांगतो इकॉनॉमिक सर्व्हेचा आकडा, 1043 झालेली आहे. आता या 1043 युनिव्हर्सिटीज मध्ये स्टेट लेवलच्या युनिव्हर्सिटीज किती आहे, सेंट्रल फंडेड युनिव्हर्सिटीज किती आहे, ह्याची आकडेवारी मात्र त्या ठिकाणी दिसलेली नाही आहे. आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट नव्याने करण्याचा प्रयत्न करतो. जसं सुरुवातीला युपीएच्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशन होतं, त्या प्लॅनिंग कमिशनच्या जागी काय गेलेलं आहे आता, तर नीती आयोग आलेला आहे. दुसरं, आता एज्युकेशन फील्ड मधली सगळ्यात अपेक्स बॉडी काय आहे, तर ते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. सरकारने काय प्रस्तावित केलेलं आहे, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ॲज अन अम्ब्रेला बॉडी फॉर द डिफरंट ऑपरेशन अंडर द हायर एज्युकेशन. आता हा सगळा जो फंड या एज्युकेशन सिस्टमसाठी पॅन्डेमिक काळामध्ये राखून ठेवलेला होता, परंतु त्याच्या थोडंसं वेगळं झालं. वेगळं काय झालं की सगळं मुलं म्हणजे जवळपास 50 लाखाच्या वर मुलं घरी बसलेली होती, त्यांना एज्युकेशन घेता आलं नाही, त्यांना ते ऍक्सेस करता आलं नाही, कारण त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी पाहिजे होती. टेक्नॉलॉजी हा विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही ती टेक्नॉलॉजी माहिती नव्हती. त्याच्यानंतर आपण शिक्षकांचा जर विचार केला तर अनेक शिक्षक जे आहेत ते टेक्नो फॅमिलियर नव्हते आणि म्हणून ग्रामीण भागाचा जर आणखी आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळत नव्हती. म्हणजे मागच्या 18 महिन्याचा म्हणजे पॅन्डेमिक काळ हा साधारणतः 17-18 महिन्याचा, आता आपण थोडंसं पुढे येत आहोत, पण 17-18 महिन्याचा जर कालावधी आपण बघितला तर आपल्याला कंप्लीट असं दिसून येतं की ऑनलाईन एज्युकेशन मध्ये मुलांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणखी त्याच्यात सांगायचं झालं तर जे विकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी होते किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा कचरा वेचक महिला असतील किंवा मार्जिनल फार्मर असेल किंवा स्मॉल फार्मर असेल, यांची इतकी परिस्थिती दयनीय झाली होती किंवा छोटे कारागीर असतील, आर्टिशियन्स असतील, छोटे व्यावसायिक असतील, यांच्याकडे इतकीही क्रयशक्ती नव्हती की जेणेकरून ते मोबाईल घेऊ शकतील. आणि म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो थेट या कोरोना काळाचा परिणाम झाला तो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर झाला. पालकांची चिंता वाढली आणि डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तर याचा खूप मोठा सामना करावा लागला. आम्ही जय महाराष्ट्रावर अशा प्रकारचे दृश्य दाखवले की विद्यार्थ्यांना या कोरोना काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन घेता आलं नाही, त्यांच्याकडे मोबाईल स्मार्टफोन नव्हता. भलेही डिजिटल इंडिया आपण करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षणामध्ये डिजिटल तंत्राचा जास्तीत जास्त वापर करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात झाली, मात्र दुसरीकडे ही जबाबदारी केंद्राची आहे, राज्याची सुद्धा आहे की आपल्याला झाडावर बसून नेटवर्क शोधताना विद्यार्थी दिसले, झोपडी बांधून कोकणामध्ये एक मुलगी दूर नेटवर्क यावं म्हणून तिथे ती अभ्यास करताना दिसली. असे अनेक दृश्य जे विदारक होते, समाजातल्या वास्तव स्थितीचं भान करून देणारे होते. ही सगळी स्थिती आपण पाहिली आणि त्याला आपल्याला अजिबात नाकारता येत नाही, भलेही दावे कितीही सरकारकडनं होत असेल, मग ते केंद्र असो की राज्य असो. एक ब्रेक घेतो आणि परत याच विषयावर येतो. मान्यवरांच्या आपल्याला भूमिका जाणून घ्यायची आहे, प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, त्यांनी जी काही स्थिती या राज्यातली पाहिली, देशातली, ती सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझ्यासोबत अर्थसंकल्पावरील जय महाराष्ट्राची ही विशेष चर्चा. तुमचं स्वागत आहे. एमएसएमई हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर आपण बोलत असताना प्राध्यापक डॉक्टर अविनाश शेंद्रे यांनी विस्तारानं आपली भूमिका मांडली. आता राहिलेला जो मुद्दा आहे तो एमएसएमई आहे, यावरही आपण आधीच्या भागामध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न केला मान्यवरांनी. पण आणखी विस्तारानं नितीन करपे, आपण उद्योजकही आहात, देशाची सगळी परिस्थितीही आपण पाहतायत. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकला नाही, पण भालचंद्र कांगो आहेत आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं ते अजूनही भरून काढता येत नाही. ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहे त्या उपाय म्हणून आपल्याला योग्य वाटतात का, कांगो साहेब? मी आधीच म्हटल्याप्रमाणे अर्थसंकल्प हा भविष्याकडे बघून तयार करण्यात आलेला आहे आणि आजच्या प्रश्नांची त्याच्यात दखल घेण्यात आलेली नाही. मला अजूनही आठवतं की डिजिटल डिवाइड म्हणजे इन्कम डिवाइड तर आहेच,
ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे की भारतामध्ये कोट्याधीशांची संख्या 102 पासून 159 वाढलेली आहे, परंतु त्याचबरोबर गरिबांची संख्या दुप्पट झालेली आहे आणि सर्वसामान्य माणसाकडे संपत्ती नाही, पैसा नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. हे इन्कम डिवाइड जसं आहे तसं डिजिटल डिवाइड आहे आणि ते किती भयानक आहे आपल्या लक्षात येईल की ऑनलाईन परीक्षा घ्यावी म्हणून नागपूर, मुंबई, पुण्याचे लोक आंदोलन करतायत आणि दुसरीकडे सरकारी आकडे सांगतायत की ग्रामीण भागामध्ये 60-70% लोकांना डिजिटल एज्युकेशनच मिळू शकत नाही आणि त्यामुळे AISF सारख्या संघटना ज्या आहेत त्या फिजिकल एक्झामिनेशन झाली पाहिजे म्हणून आग्रह धरतायत. म्हणजे हा डिजिटल डिवाइड आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये या डिव्हिजनची बिलकुल दखल घेण्यात आली नाही आणि त्यात मला आश्चर्य वाटत नाही, कारण का भारतीय जनता पार्टीचं सरकार हे आहेरे वर्गाचं सरकार आहे. हे सूटबुटातलं सरकार म्हटलं जातं ते योग्य आहे. हे कॉर्पोरेट जगताकडे जाणारं सरकार आहे. बलशाली भारत म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शब्द वापरला होता. बलशाली भारताची संकल्पना काय आहे तर कॉर्पोरेट जगत मजबूत झालं पाहिजे, भारत मिलिटरी दृष्ट्या मजबूत झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसांनी खाली मान घालून फक्त काम आणि त्याग केला पाहिजे, ही त्यांची जी संकल्पना आहे. कारण आतापर्यंत 70 वर्षात बलशाली भारताची संकल्पना नव्हती, संपन्न भारताची संकल्पना होती. याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मजबूत करण्याची भाषा होती. ती भाषा हे सरकार करीत नाही, बरोबर करतं पण प्रत्यक्षात करत नाही, वस्तुस्थिती आहे. ह्या बजेटमधला सर्वात भयानक पार्ट जो आहे तो डिफेन्स सेक्टरचं जे खासगीकरणावर भर आहे तो जास्त मजबूतीचा आहे. कारण का तुम्ही लक्षात घ्या की खासगी उद्योजक हा नफ्यासाठी करतो आणि डिफेन्समध्ये जेव्हा तो पैसे गुंतवेल तेव्हा डिफेन्सचा खर्च वाढावा म्हणून देशामधलं सगळं परराष्ट्र धोरण हे युद्धखोर होण्याचा प्रयत्न केला जाईल आणि म्हणून डिफेन्समध्ये खासगीकरण येणं ही फार भयानक गोष्ट आहे. आणि मला वाटतं की देशाचं परराष्ट्र धोरण बदलणारी, देशाचं एकंदरीत व्यवहार आणि शेजाऱ्यांशी असणारे संबंध बदलणारी गोष्ट राहणार आहे आणि म्हणून ह्याचा निषेध कामगार तर करताच आहे पण सर्वसामान्य माणसांनी देखील ह्या खासगीकरणावरती जो डिफेन्स सेक्टरमध्ये भर दिला जातोय त्याचा विरोध करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या बजेटमध्ये मात्र नेमकं त्याला प्रोत्साहन देण्याची घोषणा केलेली आहे, ही माझ्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहे. अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भारत कसा उभा राहतो त्याचं चित्र कसं स्पष्ट होतं आणि ग्रामीण भारताच्या सर्वंकष विकासासाठी काय प्रयत्न केले जातात हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अर्थात राज्याच्या बजेटच्या संदर्भातही हेच मूलभूत धोरण असायला पाहिजे. मात्र नेमकं काय झालं, व्हायब्रंट विलेज ही जी काही योजना केंद्र सरकारची आहे या संदर्भात भालचंद्र कांगो आणि बाकी मान्यवरांकडे मी जाणारच आहे, पण त्या अगोदर राम बुधवंत भाजपाचे प्रवक्ता हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांना कांगोंच्या मुद्द्यावर काही बोलायचंय. बोला बुधवंत साहेब. डॉक्टर कांगो आता जे बोलले ते आतापर्यंत त्यांचं वर्षानुवर्ष हेच वाक्य आणि हेच असतं, डिजिटल झालं, प्रायव्हेट झालं. मुळामध्ये एक गोष्ट तुम्ही ऐकली पाहिजे, समर्पित भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार हे गरिबासाठी समर्पित असणारं सरकार आहे. 80 कोटी लोकांना कोरोना काळामध्ये आम्ही मोफत अन्नधान्य दिलंय, घरपोच गॅस दिला, 8 करोड पेक्षा जास्त लोकांना गॅस दिलेला आहे. त्यानंतर आरोग्याच्या सेवा दिल्या, शिक्षणासाठी दिलंय, डिजिटल क्रांती करण्यासाठी त्यांच्यासाठी उपलब्ध केले, पेमेंट ऑनलाईन साठी फॅसिलिटी केले, डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यात डायरेक्ट पेमेंट जातात. ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी सरकार, जसं श्रीमंत आणि गरीब अशी भेद आहे असं सांगितलं जातो, तो त्या सगळ्या समाजासाठी भारतीय जनता पार्टी सरकार, मोदी सरकार समर्पित आहे. आणि एक वेळेस ही नक्की केली या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एक अजून त्यांनी संरक्षण क्षेत्रातला एक महत्वाचा मुद्दा मांडला. संरक्षण क्षेत्रामध्ये एक काळ असा होता की आमचे जवान कारगिल युद्धामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट नसल्यामुळे गोळ्या खाऊन समोरून फ्रंटला छातीवर गोळ्या खाऊन बुलेट प्रूफ खाऊन आमचे सरकार जवान मरत होते. त्यावेळेस मात्र यांनी एकही बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी केलं नाही. भारतीय जनता पार्टी सरकार, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी केले, त्यांच्यासाठी लागणारं यंत्रसामुग्री खरेदी केल्यात, बंदूक खरेदी केल्यात आणि त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणल्या. ज्या गोष्टी आपल्या देशात बनत नाहीत त्या गोष्टी आम्ही तयार इम्पोर्ट केल्यात आणि अनेक गोष्टी आम्ही आता 80% स्वदेशी मेड इन इंडिया ह्या गोष्टी संरक्षण क्षेत्रात आणल्यात. आज आम्ही जगाला अभिमानाने सांगतो आम्ही एक्सपोर्ट करतोय. एक वेळ झाली रामोपन ब्रेकची, कारण आपल्या अगोदर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विस्तारानं अर्थसंकल्पाबद्दल आपली भूमिका मांडत होते. ब्रेक नंतर पुन्हा एकदा काही महत्वाच्या विषयांना आपण स्पर्श करणार आहोत, मान्यवरांची मते जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका. सूक्ष्म लघु मध्यम क्षेत्रातील दयनीय स्थिती पाहता त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं घेतला, मात्र मान्यवरांना आणि तज्ञांना तो किती पटला हे पाहूया. डॉक्टर अविनाश शेंद्रे आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो.
मागच्या वर्षीच्या बजेटच्या तुलनेमध्ये यावर्षी सरकारने MSMEच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने सरकारचं स्वागत करायला पाहिजे की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. पण एक सर्वसामान्य या देशाचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की जी काही बजेटमध्ये तरतूद झालेली आहे ती इक्वली सगळ्या MSME मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. मला थोडीशी शंका अशी आहे की एकूण 6.20 crores म्हणजे 6,20,00,000 जवळपास MSMEs आपल्या या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये साधारणतः जेवढ्या 100% इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये 80% इंडस्ट्रीज ह्या MSMEच्या आहेत. आणि मग या 80% जर का समजा आपण आलो तर आपल्याला असं दिसतं की 90% MSME ज्या आहे त्या सूक्ष्म आणि लघु आहेत आणि 10% आहेत त्या मीडियम आहेत. मग अशा स्थितीमध्ये सरकारने बजेटमध्ये जी काही तरतूद केलेली आहे आणि आपण एकूण रजिस्टर MSME जर बघितल्या तर त्या अतिशय म्हणजे साधारणतः 57,63,000 काहीतरी आहेत एकूण. मग या बजेटमध्ये जी काही तरतूद केलेली आहे ती रजिस्टर्डला पोहोचणार आहे की अनरजिस्टर्डला पोहोचणार आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बरेच वेळा असं होतं की एखादा लाभार्थी असेल आणि त्याच्याकडे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड नसेल तर त्याला बरेच वेळा सरकारच्या योजनांचा फायदा होत नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या पुढे एक असा प्रश्न आहे की या सेक्टरला सरकार कशा पद्धतीने सामावून घेणार आहे आणि सर्वांपर्यंत या योजनेचा फायदा कशा पद्धतीने पोहोचणार आहे हा एक माझ्यापुढे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रश्न आहे. त्या बाबतीत सरकारने थोडासा खुलासा केला असता तर बरं झालं असतं किंवा निर्मला सीतारामन यांनी त्या बाबतीत काही भाष्य केलं असतं तर दीपेश जास्त बरं झालं. मुंडेशा, चार्टर्ड अकाउंट, एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो. चर्चा आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि अगदी थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. दीपेश गुंडेशा, मला पटकन तुमची एक प्रतिक्रिया या संदर्भात हवी आहे. आपल्या पॅनलिस्टनं जे बोललं ते अगदी योग्य आहे की मी जसं सुरुवातीला बोललो की आपले 99% हे सूक्ष्म उद्योग आहेत. आणि जर आज MSME व्याख्या बघितली तर एक 5 लाख 10 लाखाचा बिझनेस करणारा व्यावसायिक असू दे किंवा 250 कोटी जर कोणी टर्नओव्हर करत असेल तर त्यालाही आपण MSME म्हणतो आणि जो 5-10 लाखाचा व्यवसाय करतो त्यालाही MSME म्हणतो. तर मला वाटते की जे टार्गेटेड अप्रोच असतं की एक जे सूक्ष्म उद्योजक आहेत, छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी वेगळं धोरण असायला पाहिजे. आणि हे MSME नावानं जे कॉमन काही बेनिफिट्स दिले जातात तर त्यांच्यासाठी एक स्पष्ट धोरण पाहिजे की ते शेवटच्या घटकापर्यंत त्याचे लाभ पोहोचतील. अगदी राम बुधवन भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. टीका होतेच आणि काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख सुद्धा मान्यवरांनी आपल्या भूमिकेतनं केला, प्रतिक्रियेतनं केला. पण जी टीका आहे ती सकारात्मक घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल. बुधवन, केंद्र सरकारचं एक धोरण आहे की जे कोणी चांगल्या गोष्टी सुचवतात त्या आम्ही ऍक्सेप्ट करतो आणि जे वाईट सुचवतात त्यामध्ये काय चांगलं आहे त्याचा आम्ही पुरस्कार करतो आणि चांगलं त्याच्यामध्ये करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक पहिला विषय, ज्या ज्या गोष्टी भारत सरकार भारतीय जनतेसाठी 125 कोटी जनतेसाठी करणं अपेक्षित असतं ते या सर्व बजेटमध्ये केलेलं आहे. सर्वातला श्रीमंत व्यक्तीपासून तर गरीबातला गरीब व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पार्टी मोदी सरकार समर्पित आहे. यामधून प्रत्येक गोष्टीसाठी सूक्ष्म उद्योग असेल, लघु उद्योग असतील की मोठे उद्योग इंडस्ट्री असतील या सर्वांसाठी सरकारने या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे. ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये एक्सपोर्ट झालं पाहिजे, तेल बियाचं उत्पादन झालं पाहिजे आणि तेल बियाचं आपण इम्पोर्ट करतो ऑइल म्हणजे इडेबल ऑइल आपण खाण्याचं तेल इम्पोर्ट करतो त्याच्यावरचं अवलंबित आपलं कमी झालं पाहिजे. होय राम बुधवन, अत्यंत वेळ कमी आहे. मला तुम्हाला थांबावं लागेल. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सामान्य माणसांच्या तोंडांना म्हणजे पगारदार नोकरदारांना कर रचनेत कोणताही बदल केला नसल्यामुळे पाने पुसली गेली आहे. घोर निराशा त्यांची झाली असली तरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या अर्थसंकल्पीय तरतुदी केल्या आहे, बजेटरी अलोकेशन्स केले आहे त्या संदर्भात अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून खूप काळजी घेणं गरजेचं आहे असं मान्यवरांचं म्हणणं आहे. अर्थात शेती, सूक्ष्म लघु उद्योग आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी ध्येय धोरणं केंद्र सरकारनं केंद्रीय अर्थसंकल्पात स्पष्ट केली आहे ती अत्यंत गंभीरपणे त्यावरती अंमलबजावणी होणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल आपण सकारात्मक दृष्टिकोनातूनही बघायला हरकत नाही. कारण सरकारच आपले मायबाप असते. शेतकरी हा संकटात असला तरी त्याच्या आयुष्यात ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची तितकीच गरज आहे. या ठिकाणी या चर्चेमध्ये मी इथेच थांबतो आहे. डॉक्टर अविनाश शेंद्रे सकाळपासून जय महाराष्ट्राच्या चर्चेत सहभागी झाले
त्यांचेही मी आभार मानतो. भालचंद्र कांगो, गोपाळ तिवारी आणि सोबत दीपक गुंडेशा आणि आधी खांडे आणि आता बुधवन या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. या चर्चेला इथेच विराम देतो. धन्यवाद.